नमस्कार सगळ्यांना. सकाळी उठायला उशीर झाला ना तर दिवस कसा जातो हेच कळत नाही. म्हणजे दिवसभर काम आणि मुलांना बघत दिवस कसा जातो ना हे समजतच नाही. मला ना आज सकाळी काय व्लॉग शूट करायला वेळच भेटला नाही, म्हणून म्हटलं संध्याकाळी तरी आज व्लॉग शूट करूयात. इथे ना समर्थ खेळत होता, मी तोपर्यंत मला चहा बनवला आणि तो खेळत होता, मग मी तोपर्यंत मला चहा घेतला. तर सानूचा अभ्यास चालू होता, तर तिला काही अभ्यास करून देत नव्हता, म्हणून त्याला मी बाहेर वॉकरमध्ये ठेवलं होतं. इथे संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली. मला देवापुढे धूप लावायला खूप आवडते, कारण घरात अगरबत्ती किंवा धूप लावला ना तर खूपच छान वाटतं आणि वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर इथे आज सोमवार होता, तर त्याची पूजा करून घेतली होती महादेवाची. इथे सानू अगरबत्ती लावित होती तुळशीला. तिचा हट्ट असतो सारखा मी देवापुढे गेले की लगेच तिलाच अगरबत्ती लावायची असते, म्हणून मग तीच लावित असते रोज. समर्थ झोपलो होता ना, म्हणून मग भांडे पण लावता आले नाहीत. लगेच भांड्याचा आवाज झाला ना तर तो लगेच उठून बसतो. त्याला थोडा पण आवाज झालेला आवडत नाही, की लगेच उठून बसतो. त्याच्यामुळे मग ते भांडे लावायचेच राहिले होते, तर ते लावून घेतले. स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे वाटाण्याची काळी भाजी. सहसा ना आम्हाला सगळ्याच भाज्या आवडतात. जास्त करून ना आम्हाला ज्या काळ्या वाटणाच्या भाज्या असतात ना त्या खूप आवडतात. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी बनवत असते. मी वाटाणा भिजत घातला होता, मग त्याची काही भाजी बनवता आली नाही, म्हणून मग मी तो फ्रीजमध्येच ठेवला होता. म्हणून मग ते फ्रीजमध्ये काढल्या त्याला लगेच धुवून घेतलं. मी तो छोट्या पातेल्यातच टाकला आहे. माझ्याकडे कुकर आहे, पण त्याची ना ती रिंग खराब झाली, त्याच्यामुळे मग ते असंच पातेल्यातच शिजवायला ठेवलेलं आहे. इथे लगेच कांदा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. ते मिक्सरच्या आवाजाने लगेच समर्थ उठून बसला. त्याला कसलाच आवाज झालेला जमत नाही, तर इथे लगेच त्याची स्माईल देत होता. त्याला बोललं की त्याला नुसतं घ्यायला लागतं. तर तो सानू बरं खेळत होता, तोपर्यंत म्हटलं भाजी बनवून घ्यावी. कारण तो एकदा रडायला लागला की मग माझं काम पण राहून जातं, त्यालाच घेऊन बसायला लागतं. म्हणून मग म्हटलं पटकन भाजी बनवून घ्यावी. तर लसूण, खोबरं आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली होती. तर ती थोडी घालून काळा वाटलेला कांदा आणि काही घरचे मसाले टाकून तेल सुटूस तर परतू दिलं. आणि मग नंतर मी घरीच बनवलेला एसूर आहे तो थोडासा त्याच्यात घातला. त्याच्यात थोडासा एसूर पण परतून द्यायचा. आणि मग ती शिजवलेले वाटाणे त्याच्यात टाकले. बाजरीची भाकरी आणि इंद्रायणी राईस पण बनवला होता. तर सानूला पण इंद्रायणी राईस आवडतं, म्हणून त्याच्यासाठी बनवला होता. आणि समर्थला पण खायला बनवायचं होतं, ते बनवून घेतलं. आणि मग आम्ही दोघांनी जेवण केलं. रात्री जर झोपण्याच्या आधी जर सगळं हॉल आणि ते आवरून ठेवलं ना, मग सकाळी जास्त काही आवरायची गरज पडत नाही. आणि लहान मुलं जर घरात असली ना तर दिवसभर हे आपलं पसारा असतोच. त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी एकदाच आवरून ठेवत असते, कारण मग परत सारखं आवरण्यात पण काही हे नाही. त्याच्यामुळे मग एकदाच आवरून ठेवायचं. आणि आवरून झाल्यानंतर लगेच फरशीन ते पण पुसून घेत असते, कारण तो आता खूप रांगतो. घरात पूर्ण घरभर फिरत असतो, त्याच्यामुळे मग हॉल पूर्ण पुसून घेत असते. किचनमध्ये सगळा पसारा पडलाय असं सारखं डोक्यामध्ये येतं, त्यामुळे रात्रीच सगळं आवरून ठेवत असते. आणि मुलांचं कसं असतं ना, काही काम असलं की ना मला लगेच मग ते जास्तच गोंधळ घालतात, लगेच रडतात. मग माझ्या हातातलं काम सोडून त्यांना बघावं लागतं. त्यामुळे मग मी दुपारचे काही भांडे असलेले ते पण लगेच घासून घेत असते, म्हणजे रात्रीच्याला जास्त भांडी पण पडत नाहीत. आणि जास्त मग मुलांकडे पण लक्ष देता येतं, नाही तर आपलं काम एकीकडे राहतं आणि मुलांना बघायचं एकीकडे असतं. म्हणून मग लगेच आवरून घेतलेलंच बरं वाटतं. आणि समर्थ छोटा होता, त्याच्यामुळे मग मी सानूला पण काही स्कूलमध्ये टाकलं नाही ह्या वर्षी, म्हणून मग तिला ट्युशन लावली. तर त्याच्यामुळे सकाळी पण लवकर उठायचं काही टेन्शन नसतं. तर कसा वाटला आजचा व्लॉग? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.